नमस्कार. आपण पाहत आहात लोकसेवा वार्ता. वांगणी बदलापूर महामार्गावर गोरेगावजवळ खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 1 वर्षापासून गोरेगावजवळ खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने तक्रारी केल्यानंतर तात्पुरती स्वरूपात त्या खड्ड्यांमध्ये प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाची डांबर टाकण्यात येते. सध्याची परिस्थिती पाहता गोरेगावजवळ पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठा अपघात घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपयश या खड्ड्यांमधून दिसून येत आहे. तरी अशा कामचोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून केली जात आहे. प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, बदलापूर. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष जयेश ठेवणे. गोरेगाव ते ढवलेपाड्यापर्यंत 900 मीटरच्या रस्त्याचा आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत, परंतु राजकारण्यांना राजकारण करण्यातच व्यस्त आहेत. इलेक्शन, पंचायत समिती, जिल्हा परिषद समोर येत आहेत, परंतु सर्वसामान्यांना जे त्रास होतात त्याच्यासाठी कोणी उभं राहत नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभागाची कालच आम्ही पक्ष संघटनेकडून भेट घेतली. राकेशजी टेंबे होते, सुनीताजी परब आमचे तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष होते. आम्ही त्यांना लेखी पत्रव्यवहार केला आहे की गणपतीच्या अगोदर याच्यावर तोडगा नाही निघाला तर येथे रास्ता रोको आंदोलन होईल व त्याची प्रत आज पोलीस स्टेशनला सुद्धा देत आहोत. बदलापूर.